हाय हॅलो नमस्कार. तर आज आम्ही निघालो आहोत कोल्हापूरची महालक्ष्मी आणि बाळूमामांचं आदमापूर येथील बाळूमामांच्या दर्शनासाठी. ते पाहू शकता, गाडीमध्ये मी, स्वराज आणि भाचा पाठी बसलो होतो आणि मध्ये नणंदबाई, जाऊबाई आणि सासूबाई बसले. त्यांच्या मांडीवर हिंदवी झोपली होती निवांत. आणि इथे पाहू शकतो मुलांची चाललेली अशा प्रकारे मस्ती. तर आता पोचलो आहोत आम्ही कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एक म्हणजे खूप खास वैशिष्ट्य आहे कोल्हापूरचं. जुन्या दगडांच्या भिंतींची जी पहिली घरं आहेत ती स्पेशली खूप पाहायला मिळतात कोल्हापूरमध्ये. थोडं पुढे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला. त्याच्यानंतर बाजूने जी दगडी भिंत होती त्यावर मस्तपैकी असे अफजल खानाचा व त्याचबरोबर दुसऱ्या साईडलाही काहीतरी होतं, ते काही पाहता आलं नाही. कोल्हापूरचं इथे आता पाहू शकता महालक्ष्मीचं महाद्वार दिसत आहे. तर इथे ट्रॅफिक म्हणजे लागलं होतं, कारण सुट्टी म्हटल्यानंतर माणूस म्हणतं चला देवदर्शन वगैरे करून येऊया. तर अशा प्रकारे इथे त्यामुळे गर्दी असतेच. कधीही या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गर्दी नाही असं कधीच होत नाही. तर हे गेले तिथून पुढे गाडी लावण्यासाठी आणि आम्ही इथे उतरलो खाली आणि आम्ही निघालो आतमध्ये. तर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर स्पेशली पाहायला मिळणारं दुकानं म्हणजे कोल्हापुरी चप्पल. भरपूर अशा प्रमाणात इथे कोल्हापुरी चप्पलची दुकानं आहेत महाद्वाराच्या बाहेरही. तर इथे आम्ही महाद्वाराचं म्हणजे असं छान असं बघून झाल्यानंतर थोडं फोटोशूट झाल्यानंतर निघालो आतमध्ये पण खूप अशा व्हरायटी आहेत. खूप छान छान दुकानं आहेत साड्यांची, त्याचप्रमाणे देवांच्या साहित्यांची वगैरे सुद्धा. ते इथे आम्ही खणा नारळाची ओटी घेतली. त्याचबरोबर इथे हार आणि कमळाची फुलंही घेतली. पण इथे खूप भरपूर प्रमाणात महाग आहे, डबल टिबल किमतीने महाग आहे. तर पश्चिम दरवाजातून आम्ही आतमध्ये निघालो. आतमध्ये गेल्यानंतर आधी ठरवलेलं की मेन दर्शन घ्यायचं, पण काही मेन दर्शन झालंच नाही. इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे. तुळजाभवानी मंदिराच्या तुळजाभवानीच्या पाया वगैरे पडलो. भवानी मंडपाला राऊंड मारल्यानंतर पलीकडच्या साईडने जे आहे ते मुखदर्शन आहे. मेन दर्शनाची लाईन लावणं शक्य नव्हतं, कारण मेन दर्शनला जवळजवळ 2 तास तरी जाणार होता आणि मंदिर बंद होण्याचा टाईम झालेला होता. म्हणून आम्ही मुखदर्शन घेतलं. तिथून पुढे थोडीशी जी ज्वेलरी होती ती पाहिली. 100 रुपयाला ज्वेलरी होती, पण तेवढी क्वालिटी नव्हती म्हणून घेतली नाही. आणि तिथून पुढे आल्यानंतर आम्ही निघालो होतो बाळूमामाच्या दर्शनाला. वाटेत हे बर्फीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर इथे बर्फी घेतली. ताजी बर्फी बनवून भेटते. पाहिलं असेल तुम्ही आता व्हिडिओमध्ये, मोठ्या कढई आहेत. तर इथे तिथून पुढे आल्यानंतर आम्ही आता पोचलो आहोत आदमापूरमध्ये. बाळूमामांचं छान असं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर जेवणही करून घेतलं. तर अशा पुढे निघालो घरी. तर घरी जाताना एक रुक्मिणी हॉटेल आहे, तर तिथे छान अशी बाळूमामाची मूर्ती आहे, त्याचंही दर्शन घेतलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग?